मनोज जरांगे पाटील हे निघून गेलेले होते. पण रोहित पवारांनी त्यांना पुन्हा तिथं आणून बसवलं अशा प्रकारचा आरोप असा तसा कोणी केला असता तर ठीक आहे. पण तेव्हा तुमच्या सोबत असलेल्या छगन भुजबळांनी केलाय. म्हणून ह्याला महत्त्व आहे म्हणून मी तो प्रश्न तुम्हाला विचारतोय. खरंच तुम्ही जरांगेंना बसवलं का? भुजबळ साहेबांचे सारखे मोठे नेते अशा पद्धतीचा आरोप जर करत असतील तर ते हास्यास्पद आहे. एक आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या प्रश्नांवर जर लढत असेल तर त्याला राजकीय भूमिका नाही तर राजकारण त्या बाबतीचं कुणी करू नये असं मला तरी वाटतं. जेव्हा 2 तारीख ती होती त्यावेळेस तिथं अमानवीय लाठीचार्ज झालेला आपण सगळ्यांनी बघितला. महिलांवर लाठीचार्ज झाला, लहान मुलांवर लाठीचार्ज झाला आणि तिथे असणारं वातावरण हे कुठंतरी भीतीदायक झालं होतं. नाही तर लोकांमध्ये भीती होती आणि तिथं जाऊन हॉस्पिटल्समध्ये जाऊन मी लोकांना भेटलो. तिथं रबर बुलेटचा वापर केला होता आणि अशा परिस्थितीमध्ये जर मी तिथं गेलो असेल तर त्यात चुकीचं काय? आता भुजबळ साहेब जे काही बोलत आहेत, हं. चेहरा फक्त भुजबळ साहेबांचा आहे. शब्द सगळे एका नेत्याचे आहेत आणि त्या नेत्याकडे आज होम मिनिस्टरशिप आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. हं. आता तुमच्याकडे जर होम मिनिस्ट्री असेल, तर तुम्ही मग शहानिशा करा, एन्क्वायरी करा. जे काही ते बोलतायत ते लोकांसमोर तिथं आणा. तर मी असा खोटा आरोप करून एखाद्या सामाजिक विषयाचं तुम्ही जर राजकारण करत असाल, तर ते योग्य नाही आणि भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर ते मोठे नेते आहेत. याच्या आधी ते सामाजिक विषयासाठी लढलेले आहेत आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे आरक्षणाचं. ओबीसीचं राजकीय हं. आरक्षण. तेव्हा भुजबळ साहेबांनी काय सांगितलं होतं, भाजपलीच ते ओबीसीचं राजकीय आरक्षण हे काढलं. हं. मग तो विषय आज चर्चेत ते आणत नाहीत. का आणत नाहीत? मग उगाचच मला असं वाटतं, की एखाद्या सामाजिक विषयाचं राजकारण कुणी करू नये. आज महाराष्ट्रामध्ये अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत आणि या प्रश्नांवर खऱ्या अर्थाने बोलायची जरूरत असताना आपण 2 समाजामध्ये जर तेढ निर्माण करत असून त्याच्यावर जर भाजप राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे.